नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर। 23 एप्रिलला मतदान तर 4 मे रोजी निकाल। तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, मुख्यमंत्री फडणवीसांची इच्छा। युनेस्कोच्या यादीतील 12 किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्राचा मास्टर प्लॅन कृती आराखडा जाहीर। पुण्यात तरुणाची सैराट स्टाईलने हत्या। प्रेयसीने बोलावल्याने भेटायला घरी गेला आणि तिच्या कुटुंबाने संपवले। आणि मृत्यूच्या अफवा दरम्यान रेस्टॉरंटमध्ये कॉफी पिताना दिसले इस्रायली पंतप्रधान नेत्यानेहू। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या 174 रिक्त पदांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत मैदानी आणि शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या 1907 उमेदवारांसाठी आज दिनांक 15 मार्च रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली। 1907 पैकी 29 उमेदवार हे परीक्षेला गैरहजर राहिल्याने एकूण 1878 उमेदवारांनी ही लेखी परीक्षा दिली। अत्यंत पारदर्शक पद्धतीने झालेल्या या प्रक्रियेचा लेखी परीक्षा हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता। परीक्षेच्या वेळी स्वतः पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, गृह विभागाचे DYSP उमाकांत कस्तुरे हे त्या ठिकाणी बंदोबस्तासह उपस्थित होते। दरम्यान आज सायंकाळी पोलीस दलाच्या वेबसाईटवर या परीक्षेची आन्सर की जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर आक्षेपासाठी 24 तास दिले जाणार आहेत। आक्षेप प्रक्रिया पूर्ण होताच अंतिम निकाल जाहीर होणार आहे। लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 6वीची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे। या प्रकरणातील गूढ आणि स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाचा तपास तातडीने CBI कडे सोपवण्यात यावा अशी आक्रमक मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री अमित गोरखे यांनी आज विधान परिषदेत सरकारचे लक्ष वेधले। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आमदार गोरखे यांनी हा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडला। महोदय, मी राज्याच्या गृह विभागाचे लक्ष लातूर येथील जवाहर नवोदय महाविद्यालयातील अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटनेकडे वेधी इच्छितो। लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयासारख्या निवासी शैक्षणिक संस्थेत एका 6वीत शिकणाऱ्या निष्पाप मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो। ही केवळ वैयक्तिक शोकांतिका नसून ती प्रशासकीय अपयश व क्रूरतेचा कळस आहे। पीडित मुलगी अनुसूचित जाती समाजातील असून तिच्या मृत्यूला अनेक दिवस उलटूनही स्थानिक पोलीस यंत्रणा संशयास्पदरित्या अपघाती मृत्यू अशी नोंद करीत आहे। शाळेच्या 4 भिंतीच्या आत असलेल्या मुलीच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक व कर्मचारी वर्गाची असताना त्यांच्यावर कुठली कार्यवाही झालेली नाही हे संशयास्पद आहे। तरी या मृत्यूचा उच्चस्तरीय CBI द्वारे तपास करण्यासाठी मी सभागृहाचे लक्ष वेधत आहे। एका 17 वर्षीय अल्पवयीन विवाहिता घरात झोपलेली असताना मध्यरात्री तिला घरातून उचलून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला। त्यानंतर पीडितेला गावच्या चावडीवर खांबाला बांधण्यात आले। ही घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात घडली। या प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटकही केली आहे। बीड तालुक्यातील एका गावात 17 वर्षीय अल्पवयीन विवाहिता पतीसह घरात झोपलेली होती। घराचे दरवाजे उघडे होते। हीच संधी साधून संशयित वैभव पटेकर याने तिच्या घरात प्रवेश केला। पीडितेचे तोंड दाबून तिला उचलून गावातील नदीकडे नेले। तिथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर गावातील चौकात असलेल्या चावडीवर आणून तिला बांधून टाकण्यात आले। ही घटना 11 मार्च रोजी मध्यरात्री घडली। सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेत पीडितेची सुटका केली। या प्रकरणी शुक्रवारी रात्री पिंपळनेर पोलीस ठाण्यात वैभव पटेकर याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पिंक पथकाचे API अतुल कुमार लांडगे हे पुढील तपास करत आहेत। संशयिताला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। पिंपळनेर पोलीस येथे एका पीडित महिलेने तक्रार दिली की तिला गावातील वैभव पटेकर नावाच्या व्यक्तीने ती तिच्या नवऱ्यासोबत घरात झोपलेली असताना बळजबरीने तिला उचलून नेले। तिचं तोंड दाबून नदीवर घेऊन जाऊन तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली आहे। त्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने नमूद गुन्ह्यातील जो आरोपी आहे वैभव पटेकर याला काल रोजी अटक करण्यात आलेली असून त्याची 17 तारखेपर्यंत PCR घेण्यात आलेली आहे। परळी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे।
तालुक्यातील धारावी तांडा परिसरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली असून आरोपींनी पीडित मुलीला एका बहाण्याने घरात बोलावून घेतले। मुलगी घरात येताच नराधमांनी घराचा दरवाजा आतून बंद केला आणि त्यानंतर दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला। एवढेच नव्हे तर ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी पीडितेला दिली। या घटनेनंतर पीडितेने धीर एकवटून आपल्या पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला। त्यानंतर पालकांनी तात्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून नराधमांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे। तर परळी ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। आणि आता बातमी दरोडेखोरांच्या धुमाकूळाची। वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे काल रात्री 5 सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत महिलांच्या गळ्याला चाकू लावत त्यांच्या अंगावरचे 7 तोळे सोने उरबाडून घेत एका 22 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली। वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील शेख सिद्दीक शेख अनीस हे काल रात्री आपल्या कुटुंबियांसमवेत घरात झोपलेले असताना मध्यरात्री 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या पाठीमागील गेटमधून 5 सशस्त्र दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत शेख सिद्दीक यांच्या आईच्या गळ्याला चाकू लावला व त्यांच्या अंगावरील 3 तोळे सोने आणि काही नगदी रक्कम हिसकावून घेतली। दरोडेखोरांच्या हातात चाकू, रॉडसह अन्य धारदार शस्त्रे होती। त्यानंतर दरोडेखोर हे शेख सिद्दीक यांच्या बाजूला राहणारे आदित्य युवराज काळे यांच्या घरात शिरले। तिथेही आदित्य यांच्या आईच्या गळ्याला चाकू लावला। यावेळी आदित्य याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोराने त्याच्या डोक्यात रॉड मारला। यात आदित्य गंभीर जखमी झाला। त्याचा प्रतिकार थांबल्यानंतर आदित्यच्या आईच्या गळ्यातून 4 तोळे सोने हिसकावून घेतले। दरोडेखोरांचा हा धुमाकूळ तब्बल 1 तास सुरू होता। ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यामुळे गावातील बहुतांश लोक जागे झाले। गावकऱ्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत दरोडेखोर हे अंधाराचा फायदा घेत पसार झाले। घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिसांनी रात्री 3:30 वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली। वडवणी पोलीस ठाण्याच्या API श्रीमती वर्षा वगाडे यांनी दरोडेखोरांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र दरोडेखोर तोपर्यंत पळून जाण्यात यशस्वी झाले होते। तर आज सकाळी घटनास्थळी श्वान पथक, फिंगरप्रिंट्स पथक, LCB दरोडा प्रतिबंधक पथक घटनास्थळी दाखल झाले होते। दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून होत आहे। या घटनेमुळे कवडगाव परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आज दिनांक 15 मार्च रोजी असलेल्या पापमोचनी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या 50 पेक्षा जास्त वारकऱ्यांना काल रात्री बीड बसस्थानकात ST बस उपलब्ध नव्हती। ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे OBC सेल प्रदेश संघटक श्री उमेश आसाराम गायकवाड यांना समजले असता वारकऱ्यांची गैरसोय होत असलेले पाहून उमेश गायकवाड यांनी तात्काळ ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ मार्ग काढत वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी ST बस उपलब्ध करून दिली। रात्रीच्या वेळी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांची सोय केल्याबद्दल सर्व वारकरी बांधवांनी ST महामंडळासह उमेश गायकवाड यांचे आभार मानले। आज बीड डेपोमध्ये श्री उमेश आसारामजी गायकवाड प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस शरदराव पक्ष यांचा पक्ष आहे आणि त्यांनी खूप प्रयत्न करून वारकऱ्याची सेवा केली आणि ST मंडळाला प्रयत्न करून त्यांनी ST आपल्याला सोडवली, त्याबद्दल त्यांचे आभार आणि ST महामंडळाचे देखील आभार। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।